सकाळच्या नाश्त्यासाठी नेहमी काय बनवायचं तेच प्रश्न आपल्याला पडलेला असतो आणि तो नाश्ता चविष्ट असण्याबरोबरच हेल्दी देखील असायला हवा। जर आपण तोंडाचे चोचले पुरवत बसले ना तर आपल्या पोटाचे हाल होतील। तर त्याचकरिता आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी चविष्ट आणि पौष्टिक असा पदार्थ पाहणार आहोत, तो म्हणजे गाजराचे थालीपीठ। हे गाजराचे थालीपीठ चवीला अगदी भन्नाट लागतात, अजिबात गोड नाही होणार आणि सोबतच हेल्दी देखील आहेत। चला तर मग असा चविष्ट आणि खमंग असा नाश्ता बनवायला सुरुवात करूया। तर इथे मी सर्वप्रथम एक गाजर स्वच्छ धुवून असं घेतलं आहे। याचं वजनी प्रमाण 250 ग्रॅम एवढं आहे। आता सर्वप्रथम तर गाजरावरची सालं काढून घ्यायची आणि गाजर मोठ्या किसणीने छान असं किसून घ्यायचं। गाजर इथे छान असं किसून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता ते एका मोठ्या परातीमध्ये घ्यायचं आहे। हे थालीपीठ बनवताना आपण भाजणी वापरणार नाही आहोत, त्याकरिता एक पळी ज्वारीचे पीठ, एक पळी गव्हाचं पीठ, अर्धी पळी तांदळाचं पीठ आणि अर्धी पळी आपल्याला इथे बेसन घ्यायचं आहे। जर आपल्याकडे भाजणी नसेल ना तरी काही हरकत नाही, आपण फक्त मिश्र पिठाचे देखील थालीपीठ अगदी खमंग बनवू शकतो। आता यामध्ये इतर जिन्नस देखील घालून घेऊ। तर सर्वप्रथम 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर कट करून घालायची, थोडंसं हिंग देखील घालायचं आहे आणि 1 चमचाभर ओवा मी हातावर क्रश करून घातला आहे। आता तिखटासाठी 2 चमचे लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, सोबतच आपल्याला यामध्ये एक अर्धा चमचा धने तसेच अर्धा चमचा जिरे पूड यामध्ये घालायची आहे, जेणेकरून थालीपीठाला चव अगदी सुंदर येते। सोबतच चवीप्रमाणे मीठ घालायचं। एक मोठा चमचा तीळ देखील आपण घालूया, जेणेकरून थालीपीठ छान असे खमंग होतात। आता सर्व जिन्नस हाताने व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून सर्व मसाले आपल्या पिठांमध्ये व्यवस्थित मिक्स होतील। आता थोडंसं यावरती 10 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं, जेणेकरून काय होतं, गाजरामधलं जे पाणी असतं ना ते रिलीज होतं, जेणेकरून आपल्याला पुढे पाण्याचा अंदाज कळतो आणि आपलं पीठ जास्त ओलसर होत नाही। थोड्या वेळामध्ये तुम्ही बघू शकता गाजराला हलकंसं पाणी सुटतं, हे पीठ हलकंसं ओलसर होतं। आता थोडं पाणी घालत आपल्याला छान असं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे। पोळीप्रमाणेच हे पीठ मी मळून घेतलं आहे, तुम्ही बघू शकता। आता हे पीठ एका बाउलमध्ये काढून घ्यायचं, झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटाकरिता पिठाला रेस्ट द्यायचं। काही वेळामध्ये पीठ छान सेट झालेलं आहे, त्याला एक वेळ मळून घेऊया आणि पिठामधून छोटे छोटे बॉल्स आपण तयार करून घेऊ। आता इकडे मी एका कोलपाटावरती ओलं सुती फडकं अंथरून घेतलं आहे, त्यावरती पाणी असं लावायचं आहे आणि पिठाचे छोटे छोटे बॉल्स जे आपण केले होते ना ते यावरती ठेवून हलक्या हाताने हाताला थोडं पाणी लावत छान असे थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचे आहेत। मस्त असे पातळ थालीपीठ थापून झाले ना की त्याला छोटे छोटे असे होल्स करायचे, जेणेकरून आपल्याला तेल त्यामध्ये सोडता येईल आणि थालीपीठ छान असे भाजले जातात। आता वरतून थोडेसे तीळ लावून घ्यायचे, म्हणजे थालीपीठ दिसायला आणि चवीला दोघांना देखील छान लागतात। इकडे मी एक तवा गॅसवरती तापत ठेवला आहे, त्यावरती अलगद हाताने हे थालीपीठ सोडून घ्यायचे। फडक्याला पाणी लावल्याने आपले हे थालीपीठ बिलकुल देखील असे फडक्याला चिटकत नाहीत आणि ते सहज वेगळे होतात, तुम्ही बघू शकता। आता मध्यम आचेवरती खरपूस असे हे थालीपीठ आपण भाजून घेऊया। दोन्ही साईडने मस्त असं तेल सोडून खरपूस असे थालीपीठ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। मध्यम आचेवरती भाजायचे, म्हणजे ते छान असे खरपूस होतात आणि काही वेळामध्येच तुम्ही बघू शकता इथे आपले मस्त असे खरपूस गाजराचे थालीपीठ बनवून तयार आहेत। गरमागरम थालीपीठ दही आणि लोणच्यासोबत सर्व करायचे। हे थालीपीठ अजिबात गोड होत नाहीत, चवीला अगदी भन्नाट लागतात। नाश्त्यासाठी तुम्ही काहीतरी हेल्दी अशी रेसिपी शोधताय तर हा परफेक्ट पर्याय आहे। तर एक वेळ तुम्ही हे गाजराचे थालीपीठ एक वेळ नक्कीच करून बघा, कसे झाले कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा। आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जरूर शेअर करा। चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंतसाठी धन्यवाद।